मागच्या आठवड्यामध्ये लासलगावच्या आगार प्रमुखांना आम्ही एक निवेदन दिलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही असे नोंद घ्यायला सांगितली होती की लासलगावहून संगमनेरला जाण्यासाठी सायंकाळी कुठलीही बस सेवा नाही. तसंच सकाळी सप्तशृंगी गड जाऊन जर त्याच दिवशी परत यायचं असेल तर भाविकांना अशी कुठलीच सोय नव्हती. तर त्यामुळे आम्ही सप्तशृंगी गड ते संगमनेर ही जी बस सेवा अगोदर सुरू होती, नंतर ती बंद करण्यात आली, ती पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी निवेदन दिलं होतं. आणि आगार प्रमुखांनी त्या निवेदनाला मान्यता देऊन कळवणचे आगार प्रमुख तसेच लासलगावचे आगार प्रमुख यांनी एक नियोजन करून ती बस सेवा पूर्ववत सुरू केलेली आहे. आजपासून ती बस सेवा सुरू झालेली आहे आणि सकाळी ज्या प्रवाशांना सप्तशृंगी गडाकडे जायचं आहे 8:30 पावणे 9च्या दरम्यान ती बस लासलगावहून सप्तशृंगी गडाकडे जाते, चांदवड आणि देवळ्या मार्गे जाते आणि सायंकाळी तीच बस पुन्हा इथे येते आणि 5:30 पावणे 6ला इथून संगमनेरकडे जाते. म्हणजे काही विद्यार्थी किंवा पालकांना जे पुण्याकडे जात असतात त्यांना दुसरी कुठलीच सुविधा नव्हती. या बसच्या माध्यमातून ती सुविधा आपल्या सर्वांसाठी खुली झालेली आहे. माझे सर्व प्रवाशांना आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांनी याला प्रतिसाद द्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त वेळ ही सेवा सुरू राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.